गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज शनिवार आहे आणि आज आम्ही परत निघालो आहे एका नवीन ट्रेकला. आज आम्ही चाललो आहोत नाणेघाटला. इथे बघा माझ्या मागे बघू शकताय बाईक आपली रेडी आहे. माझे मित्र पण आले आहेत खाली. आता मी जातो खाली आणि तुम्हाला आपला पुढचा प्रवास दाखवतो. ते आत्ता वाजलेत 5:30 आणि अंदाजे 1.5 तासात आम्ही पोहोचू, 1.5-2 तासात नाणेघाटात. तर तुम्हाला दाखवतो आता पुढचा प्रवास कसा होतो. चला तर आपल्या या ट्रेकची सुरुवात करूयात. मित्रांनो, आता 8:15 झालेत आणि आता आम्ही इथे प्रांजली हॉटेलला थांबलो होतो, नाश्ता केला आणि आता इकडून अगदी 15 किलोमीटरचं अंतर आहे. एक अर्धा तासात पोहोचूच आम्ही बेसला. तिकडे गाडी वगैरे पार्क करून मग आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूयात. सध्या पाऊस तर नाही आहे, तर बघूयात. आता माझ्यासोबत सगळे नौके आहेत, त्यामुळे किती वेळ लागतो हे तुम्हाला काही सांगता येणार नाही, पण तुम्हाला तसेच मी अपडेट देत राहीन. चला तर आता आपण बेसला भेटूयात. तर आत्ता जस्ट आम्ही नाणेघाटच्या जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना तिकडे पोचलो आहे आणि आत्ता 9 वाजले आहेत. मित्र मागे आहेत थोडे. एक कार आहे ती मागे आहे. रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे ते लोक हळूहळू येतात आणि आपली एक्सपल्स असल्यामुळे आपल्याला रस्त्याचा काही फरक नाही. आपण धाडधूड आलो आहे. आता बघूयात, ते आता येतच आहेत. 5-1 मिनटात येतील. मागेच होते. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, हा इथे स्टार्टिंग पॉईंट आहे आणि पार्किंग समोर तिकडे पार्किंग आहे. तिकडे आपण पार्किंग करणार आहोत आणि मग आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. ते सगळे आले की मग मी तुम्हाला एक ओळख करून देतो, मग आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करूयात. तर मित्रांनो, इथे आपली बाईक पार्क आहे. बाईकचे 20 रुपये पार्किंग आहे आणि कारचे 50 रुपये आहे. ही आपली कार आहे आणि चला तर आता आपण चालू करूयात. तर मित्रांनो, 30 रुपये एंट्री फी आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला आज जायचं आहे. तुम्ही व्हिडिओ काढणार असाल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत, पण त्यांनी आपल्याकडून काही चार्जेस घेतले नाही आहेत. आणि हे माझे सगळे जिम पार्टनर्स आहेत. आज मी यांच्यासोबत ट्रेकला आलो आहे. ऑल सेट. हे 2 भक्कम कार्यकर्ते आहेत आपले. यांच्यामुळे आपल्या सगळे सूल झाले असं म्हणू शकतो. सगळ्यांना सकाळी उठवण्याची जबाबदारी ह्या दोघांची होती. मित्रांनो, 1.5 तास झाला आहे ट्रेक सुरू करून आणि जवळपास निम्मा पट्टा आम्ही कवर केला आहे. अजून तासाभरात वरती पोचू असा अंदाज आहे. बघूयात आता किती वेळ लागतो. पाऊस एकदम रिमझिम आहे, त्यामुळे बरंच आहे तसं चढायला. आणि बाकी तुम्हाला मी आपला प्रवास दाखवीनच. हे बघा, ही वाट आहे अशी आणि जागोजागी असे रिबीन पण केलेले आहेत. जागोजागी असे रिबीन पण लावले आहेत, त्यामुळे वाट चुकायची काही शक्यता नाही आहे आणि खूप सोपी आणि सरळ वाट आहे. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा जरी येत असाल ना तरी बिंदास येऊ शकता. इथे काय गाईड वगैरेची गरज नाही. एकदम बिगिनर फ्रेंडली ट्रेक आहे असं म्हणू शकतो आपण. तर हा मागचा चढ सोडून आलो ना की एक छोटासा पठार लागतं. इथे 3-4 टपरी आहेत. तिकडे आपल्याला लिंबू सरबत वगैरे किंवा छोटं मोठं खायचं गोष्ट मिळून जाईल. त्यानंतर मग हा एक असेंड आहे, हा शेवटचा असेंड आहे.
तिकडे धुक्यात एक टॉवर आहे, लाईट टॉवर, तिकडे आपल्याला जायचं आहे. कदाचित आता कॅमेऱ्यात दिसणार नाही ते, पण जाऊयात आपण इकडून. हार्डली अर्धा पाऊण तास लागेल. तर बघूया आता किती वेळ लागतो आणि वरती तुम्हाला मी पोचल्यावरती अपडेट देईनच. चला. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकताय पायऱ्यांवरून कसं पाणी वाहत आहे. एकदम सुंदर वातावरण झालं आहे. तुम्ही बघा एकदा, हे बघा. तर मित्रांनो, हे समोर आपण बघू शकतोय, हे पाण्याचा टाका आहे आणि इथूनच पुढे ही वाट जाते वरती. ही वाट वरती जाते. शेवटचं काही अर्धा तासाचं अंतर राहिलं असेल. तर मित्रांनो, आता आपण केवच्या जवळ पोहोचलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, केव दिसत असतील.
मित्रांनो तुम्ही बघू शकताय प्रचंड वारा आहे इकडे. आणि मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही खाली उतरायला परत सुरुवात केली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की केव आहे इथे आणि आता आम्ही परत खाली उतरायला घेतलं आहे. अंदाजे 1-1.25 तासात आम्ही खाली उतरू. मित्रांनो आता आम्ही 50% उतरलो आहोत खाली आणि आता एक अर्धा-पाऊण तासात अजून खाली उतरूच पूर्ण असा अंदाज आहे आणि त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आत्ता वाजलेत 2. खाली किती वाजता पोहोचतो ते तुम्हाला कळवतच. आणि आता बऱ्यापैकी व्ह्यू क्लिअर झाला आहे त्यामुळे तुम्ही माझ्या मागे बघू शकता नाण्याचा अंका आणि मध्ये ही खिंड पण दिसते जे ॲक्च्युअल रूट आहे तो. अशा प्रकारे आपला नाणेघाटचा हा ट्रेक इथेच पूर्ण होतो. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.